लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा विरोधात 3 दिवस कडक कारवाई केली आहे। 7 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 9 कोटी 71 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातच ही कारवाई झाल्याने या चर्चांना उधाण आलंय। इगतपुरी जवळील गोंदे दुमाला येथे सुगंधित तंबाखूचा 2 कोटी 88 लाखांचा साठा जप्त करत 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। द्वारका नाशिक येथे पान मसाल्याचा 3 कोटी 56 लाखांचा साठा जप्त करून एक आरोपी अटकेत घेण्यात आलाय। तर दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील सिगारेट उत्पादक कंपनीत बेकायदेशीर सुगंधित तंबाखू उत्पादनाचा पर्दाफाश झाला असून 9 कोटीहून अधिक किमतीचा साठा व यंत्रसामग्री सील करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई नाशिक विभागाचे सह आयुक्त मनीष सानप, विशेष पथकाचे प्रमुख यदुराज दहातोंडे, सहाय्यक आयुक्त भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी गजानन मोरे व अशोक इलागेर यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।